घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेस वांग्याची भाजी म्हणजे भरलं वांगं म्हणतात त्याला. तर आपण शेंगदाणे घेतलेले आहे, त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सांगणार आहे. तर शेंगदाणे घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. तर आपण हे एक आता शेंगदाणे शेकून घेऊया. तर आपण इकडं कढई ठेवूया. आता कढई ठेवल्यानंतर आपण हे काही शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मध्यम आचेवर होऊ द्यायचं. तर आपली कढई तापू द्यायची थोडी. तोपर्यंत आपण मिक्सरमधून शेंगदाणे काढून घ्यायचे. शेंगदाणे नंतर काढले तरी चालेल, पण आपण लसूण काढून घेऊया. सुरुवातीला लसूण टाकलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं. आपण हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. घेतल्यानंतर हे आपण काढून घ्यायचं एका याच्यामध्ये. लसूण काढून घेतलेलं आहे. तोपर्यंत मध्यम याच्यावरती आपली शेंगदाणे होऊ द्यायचे. शेंगदाण्याला मस्त खमंग वास येत आहे. तर सुरुवातीला शेंगदाणे चांगले शेकून घ्यायचे, कारण जेणेकरून भाजी आपली कचवट राहिली नाही पाहिजे. तर आपण इकडे नाही का वांगी घेतलेले आहे. वांगी नाही का आपण चिरून घेतलेले आहे. तर वांगी आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायची आणि ते झालेले आहेत. आणि झाल्यानंतर नाही का आपण नाही का हे मिक्सरमधून काढून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण लसूण काढूनच घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंफार तिखट टाकायचं, हा मसाला तयार करायचा असला तर. आणि याच्यामध्ये नाही का आपण वेगवेगळ्या प्रकारचा मसालाही वापरू शकतो. तर आपण नाही का याच्यामध्ये काळा मसाला टाकणार आहे, खानदेशी मसाला म्हणतात त्याला, आणि जिरं टाकायचं आणि थोडी धनिया पावडर टाकायची. तर हे आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर सुरुवातीला वापरायची आणि नंतरही वापरायची. आता हे आपण मिक्सरमधून घ्यायचं. आपलं तयार झालेलं आहे. तर आपण नाही काय याच्यामध्ये काढून घ्यायचं. आपण ताटामध्ये काढून घ्यायचा मसाला आणि आपली कढई जर तापलेली आहे, कढईमध्ये आपण तेल टाकून द्यायचं. तेल टाकायचं आणि याचा थोडंफार पाणी टाकायचं, कारण आपला मसाला हा व्यवस्थित होतो. पाणी थोडंफारच वापरायचं. आणि हे मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. हा मसाला आपण नाही का वांग्यामध्ये भरायचा. तर कोथिंबीर टाकायची आणि नंतर टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार. तर हे आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचं, व्यवस्थित भरायचं. कोणी याला फ्राय करून नाही घेतं, पण आपण फ्राय नाही केलेले, तर तसेच भरणार आहे आपण याच्यामध्ये. तर अशी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित प्रेस केल्यानंतर ते आपला मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये चिटकतो. अशा प्रकारे आपण भरलेलं आहे. याच्यामध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याला. तर रोज स्त्रियांना प्रश्नच पडतो की रोजच्या रोज आपण भाजी कशाची बनवायची. तर बघा, स्त्रियांना तर रोज प्रश्नच आहे कशाची भाजी करायची काय. तर बघा, आपण तेल ठेवलेलं होतं. तर तेल आपलं हे झालेलं आहे तयार, ते कळकळीत झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण लसूण सोडणार आहोत. मोहरी यूज करायची. मोहरी पण सुरुवातीला यूज केली चालते, नंतर यूज केली चालते.
तर आपला हे मसाला उद्याचा व्यवस्थित. कोणी मसाल्याचंही करतं, पण मी आज दाखवते शेंगदाण्यापासून भरलं वांगं कसं तयार करतं. तर मध्यम याच्यावर होऊ द्यायचं. गॅसचा स्लो वाढवायला कढीपत्ता टाकायचा. झालेलं आहे. नंतर वांगी सोडायची. नंतर तिखट टाकायचं थोडंफार, कारण आपण सुरुवातीला तिखट वापरलेलं होतं. आणि नंतर टाकायचे वांगे. लो गॅसवर होऊ द्यायचं. तेल कमी पडलेलं होते, थोडं तेल नंतर टाकायचं आपल्याला. तेल सुरुवातीला जास्त टाकायचं. तर असं मध्यम याच्यावर करू दे. आणि नंतर आपण हा मसाला तयार करून घेतलेला होता, तर आता सोडून घ्यायचं त्याच्यावर. ते पूर्ण मसाला आपण टाकलेला आहे. आणि नंतर टाकलेली आपण कोथिंबीर टाकलं. नंतर आपण एका याला यूज थोडा फारच करायचं मिठाचा. आणि त्याच्यावर नंतर आपण टाकायचं आहे पाणी. तर हे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेस, इकडे दाखवतेस. तर बघा आपली वांगी रेसिपी तयार झालेली आहे. सगळे वांगं म्हणतात त्याला. तर आपण एका याच्यामध्ये काढून घ्यायचं. तर बघा आपली वांगे रेसिपी तयार झालेली आहे. भरलं वांगं म्हणतात. आणि याची टेस्ट बघा किती छान झालेली आहे. आणि शिजलं पण आहे. छान झालेले, उत्तम झालेलं आहे. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा. आणि तुम्ही पण करून बघा रेसिपी. आणि रेसिपीचे व्हिडिओ रोज कंटिन्यू येत जातील. तर तोपर्यंत बाय बाय.